आज आम्हाला ना कांद्याचं बी करायचं होतं बरं का तयार. तर त्यासाठी असं जबरदस्त जुगाड लावलं. तर आपलं इकडे आहे ना गोंडे काढायचं काम चालू आहे बरं का. म्हणजे आपले गोंडे पूर्णपणे काढून येतात. काही ठिकाणी गोंडे म्हणतात, तर काही ठिकाणी बुडख्या म्हणतात. तर मग काही काढायचं काम चालू आहे, तर काही वाळवायचं, म्हणजे अशा प्रकारे आहे ना चक्र चालूच आहे. आता भरपूर शेतकरी बांधवांचा आहे ना बीसाठी आपल्याला कॉल येऊ राहिला. तर ते म्हणतात नेमकी बीची व्हरायटी कोणती आहे. तर आपली नाही गावठी व्हरायटी बरं का. आपण जेवढा आता कांदा केला नाही ना, तो पूर्णपणे ह्याच बियाचा आहे आपला. त्यामुळे आपलं जे बी आहे ते एकदम खात्रीशीर आहे. आता आपल्याला टोटल एक 100 किलोचा आसपास बी होणार आहे, म्हणजे 20 एक पायले बी होणार आहे. त्यापैकी आपल्याला 7 ते 8 पायल्या लागणार आहे. तर बाकीचे शिल्लक बी राहणार आहे ना, ते आपला विकण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे कोणाला पाहिजे असेल तर पटकन आपल्याला DM करा. आता तुम्ही माहिती नेमकी बी तयार करण्यासाठी नेमकी काय जुगाड लावलं. तर भुईमुगाच्या शेंगा फोडण्यासाठी आपण जे मशीन घेतलेलं आहे ना, त्याचाच वापर आपण आज आहे ना बी तयार करण्यासाठी करून पाहिला. पण हात दुखायला लागले हो. पण बी लय भारी तयार होतं बरं का. म्हणजे कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहत नाही. आता तुम्हाला आपले जुगाड कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर आज इकडं आमचे इंजिनिअरिंगचे मित्र पण आज भेटण्यासाठी आले होते. त्यांना खास आपल्या कांदा चाळीचं आणि शेडचं काम पाहण्यासाठीच ते आपल्याकडे आले होते बरं का. तर मग त्यांना मळ्यात घेऊन गेलो. सर्वप्रथम आपली कांदा चाळ दाखवली बरं का. त्यांना म्हणलं पा आपले कांदे. तर ते म्हणजे लय जबरदस्त नियोजन आहे भाऊ तुझं, सक्सेस ठरला म्हणजे शेती करून.